नंदुरबार मधल्या तळोदा तालुक्यातील एका छोट्या गावात राहणारी 18 वर्षांची ललिता. 12वी तिला चांगले गुण मिळाले. तिला पुढे कॉलेजला जायचंय, पण तिच्या गावात कॉलेज नाही. जवळचं महाविद्यालय 40 किलोमीटर दूर आहे. दररोजचा प्रवास, बसचा खर्च, फी, पुस्तकं आणि तिच्या घरची परिस्थिती. शेवटी ललिताने एक निर्णय घेतला. ती कॉलेजचं स्वप्न बाजूला ठेवते आणि कामाला लागते. ललिताची ही गोष्ट फक्त तिची नाहीये, तर भारतात ललितासारखे लाखो तरुण आहेत आणि त्यांचीच कहाणी सांगतो आजचा आकडा 28.4. नमस्कार, मी संजना खंडारे. स्वागत आहे बाई माणूसच्या नव्या मालिकेत गुरुवारचा आकडा. तर दर गुरुवारी आपण एका आकड्यामागची खरी गोष्ट समजून घेणार आहोत. आजचा आकडा आहे 28.4. हा आकडा सांगतो की भारतात कॉलेजमध्ये जाण्याच्या वयातील प्रत्येक 100 तरुण तरुणींमधून फक्त 28 जणच उच्च शिक्षणात पोहोचतात. उरलेले 72 जण उच्च शिक्षणात नाहीत. यालाच शिक्षणाच्या भाषेत म्हणतात GER, ग्रॉस एनरोलमेंट रेशो. म्हणजेच उच्च शिक्षणासाठी पात्र वयोगटातील प्रत्येक 100 तरुणांपैकी किती जण प्रत्यक्षात महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिकतायत हे दाखवणारं प्रमाण. शिक्षण मंत्रालयाच्या ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन 2021-22च्या अहवालानुसार भारताचा GER 28.4 आहे. पण हा आकडा इतका महत्वाचा का आहे? कारण आजच्या काळात चांगली नोकरी मिळवायची असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, संशोधन करायचं असेल किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करायचं असेल तर उच्च शिक्षण खूप महत्वाचं ठरतं. म्हणून हा फक्त शिक्षणाचा आकडा नाही, तर भारताच्या भविष्यातला एक महत्वाचा आकडा आहे. मात्र या आकड्यामागची गोष्ट इथेच संपत नाही. तर चला पाहूया की या 28.4% नेमकं कोण पोहोचतं आणि कोण मागे राहतं. तर सर्वप्रथम लिंगानुसार. एक काळ असा होता की मुलींचं उच्च शिक्षणातलं प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी होतं. पण AISHच्या ताज्या आकडेवारीनुसार आज मुलींचा GER हा 28.5% आहे, तर मुलांचा 28.3%. म्हणजे एक सकारात्मक बदल घडतोय. अधिक मुली उच्च शिक्षणाकडे वळतात. ही भारतासाठी आशादायक बाब आहे. पण चित्र सगळीकडेच सारखं नाही. जातीनुसार आकडे पाहिले तर वेगळं वास्तव समोर येतं. अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचा GER सुमारे 28.5% आहे, म्हणजेच राष्ट्रीय सरासरीच्या जवळ. पण अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांचा GER फक्त 21.2% आहे. याचा अर्थ प्रत्येक 100 ST तरुणांपैकी फक्त 21 जणच उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. मग तुम्हाला प्रश्न पडेल की असं का? तर यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत. अनेक आदिवासी भाग डोंगराळ किंवा दुर्गम आहेत, त्यामुळे जवळपास महाविद्यालय नसतं. काही विद्यार्थ्यांना रोज 30 ते 40 किलोमीटर किंवा त्याहूनही जास्त अंतर प्रवास करावा लागतो. अनेकदा सार्वजनिक वाहतूकही पुरेशी नसते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला शिकायचंय पण कॉलेज दुसऱ्या शहरात आहे. मग राहण्यासाठी वसतिगृह, जेवण, प्रवास आणि फी हा सगळा खर्च येतो. अनेक कुटुंबांसाठी हा खर्च पेलणं सोपं नसतं. याशिवाय अनेक घरांमध्ये कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी हा पहिलाच असतो. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती किंवा करिअर विषयीचं मार्गदर्शन मिळणंही कठीण होतं. काही भागात शाळेपासूनच शिकवणीची भाषा आणि घरी बोलली जाणारी भाषा वेगळी असते. त्यामुळे पुढे उच्च शिक्षणात जुळवून घेण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. या सगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम असा होतो की अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणं इतरांच्या तुलनेत अधिक कठीण ठरतं. म्हणूनच ST गटाचा GER अजूनही राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी दिसतो. आता राज्यांकडे वळूया. भारतात प्रत्येक राज्याचं चित्र सारखं नाही. तमिळनाडू, केरळ आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये उच्च शिक्षणात प्रवेशाचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तर बिहार आणि झारखंड यांसारख्या राज्यांमध्ये GER अजूनही खूप कमी आहे. म्हणजे भारतात जन्म कुठे झाला याचाही शिक्षणाच्या संधीवर परिणाम होतो. जरा अजून मागे जाऊन पाहिलं तर एक सकारात्मक बदल दिसतो. 2014-15 मध्ये भारताचा GER हा 23.60% होता. आज तो 28.4% झालाय. म्हणजे प्रगती हळूहळू होते. आज भारतात 4.33 कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. विद्यापीठांची संख्याही वाढली आहे. नवीन महाविद्यालये सुरू झाली आहेत आणि शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतात. पण तरीही प्रश्न कायम आहे. उरलेले 72% तरुण कुठे आहेत? काही जण आर्थिक कारणांमुळे शिक्षण सोडतात. काही जण कुटुंबांची जबाबदारी स्वीकारतात. काहींच्या गावाजवळ महाविद्यालय नसतं आणि काहींना प्रवेश मिळतो पण फी परवडत नाही. आणि काही जण कौशल्य आधारित किंवा अनौपचारिक कामाच्या मार्गाने पुढे जातात. म्हणून हा आकडा केवळ कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आहेत एवढंच सांगत नाही, तर तो संधीचं वितरणही दाखवतो.
पण इथेच ही गोष्ट संपत नाही. सरकारलाही ही तफावत कमी करायची आहे, म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये एक मोठं लक्ष त्यांनी ठेवलंय की 2035 पर्यंत भारताचा GR हा 50% करण्याचं, म्हणजे प्रत्येक 2 तरुणांपैकी किमान एक तरी उच्च शिक्षणात असावा. हे लक्ष गाठण्यासाठी फक्त नवीन महाविद्यालय उघडून चालणार नाही. परवडणारं शिक्षण, शिष्यवृत्ती, ग्रामीण भागात दर्जेदार संस्था, तसेच डिजिटल सुविधा आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम यांचाही विस्तार तितकाच आवश्यक आहे. म्हणून 28.4 हा फक्त एक आकडा नाही, तो लाखो अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा आकडा आहे आणि त्याच वेळी लाखो नवीन संधींचाही. कारण प्रत्येक वेळी एखादा तरुण किंवा तरुणी कॉलेजपर्यंत पोहोचतो तेव्हा फक्त एका विद्यार्थ्याचं आयुष्य बदलत नाही, तर अनेकदा संपूर्ण कुटुंबाची पुढची पिढी बदलते. तर आजचा आकडा होता 28.4. कधी कधी एक आकडा आपल्याला 1000 शब्दांपेक्षा जास्त विचार करायला भाग पाडतो. तर पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी आणखी एका आकड्यासह आणि त्या मागच्या एका नव्या कहाणीसोबत.